नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर आज आपण बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन बनणारा असा मसाला पराठा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आता मसाला पराठासाठी आधी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा मिक्स हर्ब्स, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, सोबतच पाव चमचा ओवा, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि हे सारं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला पराठ्यासाठीचा मसाला हा तयार झालेला आहे. आता आपण गव्हाचं कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी इथे साधारण 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून 3 ते 4 चमचे तेल घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जास्त सैल नाही किंवा जास्त घट्टही नाही असं आपण हे कणिक मळून घ्यायचं आहे. आता पुन्हा वरून 1 ते 1.5 चमचा मी तेल घालून हे व्यवस्थित मळून घेते. आता हे कणिक मी 10 मिनिटं साईडला ठेवून देते, जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल. 10 मिनिटानंतर आपण याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि आता पिठामध्ये बुडवून आपण ह्याची व्यवस्थित अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी नॉर्मल आपल्या साईजमध्ये आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसरही नाही. अशी ही आपली चपाती आता लाटून तयार झालेली आहे. तर आता हा मसाला पराठा बनवण्यासाठी मी या चपातीवर घालते साधारण 1 ते 1.5 चमचा तूप आणि ते तूप आपण या चपातीला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो एकदा पुन्हा मिक्स करून हाताने अशा प्रकारे याच्यावर भुरभुरवायचा आहे. व्यवस्थितपणे हा मसाला भुरभुरल्यानंतर आता मी पिझ्झा कटर घेऊन याचे असे लहान लहान काप करते. पण पूर्ण कडेपर्यंत आपण ह्याला कापायचे नाही. साईडला थोडीशी जागा ठेवून आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याचा अगदी बारीक असा रोल करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता, अशाच पद्धतीने हा रोल करायचा आहे. तुम्ही जर हे कटिंग केलं नाही तरी सुद्धा चालेल, पण कटिंग केल्यामुळे याला लेयर्स खूप छान येतात. आणि आता आपण हा जो रोल केला होता तो अशा प्रकारे एका साईडने थोडासा उलटा आपण फिरवायचा आहे आणि याचा पुन्हा एक रोल करून घ्यायचा आहे. आणि आता पिठामध्ये बुडवून इथे आपण हे पुन्हा एकदा लाटायचं आहे. रोल केल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याच्या साईडला लेयर्स खूप छान आलेत आणि मसाला सुद्धा अगदी व्यवस्थितपणे सगळीकडे पसरला गेलाय. अगदी कडेपर्यंत मसाला गेलेला आहे आणि भाजल्यानंतर तुम्हाला कळेल आपण जे कट दिले होते त्या कटमुळे याला लेयर्स खूप छान येतात आणि तुपामुळे अगदी हा पराठा खुसखुशीत असा बनतो. तर आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि या तव्यावर मी हा पराठा घालते. अगदी दोन्ही बाजूंनी छान तूप किंवा तेल लावून हा तुम्ही फ्राय करून घ्यायचा आहे. अतिशय चविष्ट आणि पटकन असा बनणारा हा पदार्थ आहे. जेव्हा कधी मुलांना डब्यासाठी गडबड असेल किंवा उठायला थोडासा उशीर झाला असेल तर त्यावेळी तुम्ही असा पराठा करून देऊ शकता. किंवा मसाला तयार करून तुम्ही 2 ते 3 महिने सुद्धा स्टोअर करू शकता
आणि आरामात आयत्या वेळी वापरू शकता. तर आता हा पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजला गेलाय. इथे आता तुम्ही लेयर बघू शकता याच्या. अगदी कितीही चुरगळला तरी सुद्धा याचे लेयर्स खूप छान येतात आणि अतिशय मऊसूत असा हा पराठा बनतो. तर हा पराठा तुम्ही दही किंवा कोणत्याही चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तर आता मी हा एक कट करून सुद्धा दाखवते. अतिशय खुसखुशीत असा हा पराठा तयार झालेला आहे आणि कोणत्याही तयारीशिवाय बघा इथे लेयर्स खूप छान आलेत. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.